एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाने बॉलिवूडवर राज्य करणारा अभिनेता गोविंदा हा सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आला आहे। गोविंदा त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चेंना सध्या उधाण आलं आहे। यामुळे नेटकऱ्यांनीही गोविंदावर टीका करण्यास सुरुवात केली आहे। बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून मोठे वाद पाहायला मिळत आहेत। सुनीता आहुजा यांनी गोविंदाच्या विवाहबाह्य संबंधांबाबत अनेकदा वक्तव्य केल्याचं पाहायला मिळालं आहे। मात्र 2-3 दिवसांपूर्वीच गोविंदा एका अभिनेत्री सोबत विमानतळावर दिसल्यानंतर या चर्चेंना आणखीनच उधाण आलं आहे। गोविंदा त्याच्या आगामी चित्रपटातील सह अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकार सोबत विमानतळावर दिसला होता। यावेळी त्याने तिथे उपस्थित असलेल्या फोटोग्राफरशी कोमलची ओळखही करून दिली। हे पाहिल्यानंतर गोविंदा आणि कोमल राणी यांच्या नात्याबाबत सोशल मीडियावर चर्चांना सुरुवात झाली। गोविंदा आणि कोमलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी टीका करण्यासही सुरुवात केली। या वयात अफेअर आणि म्हातारे चाळे सुचलेत याला, अशा शब्दात काही नेटकऱ्यांनी गोविंदाला सुनावलं। तर गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनीही गोविंदा आणि कोमलच्या अफेअरच्या चर्चेंवर प्रतिक्रिया दिली। सुनीता यांनी थेट मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीला सोबत घेऊन फिरत आहे, थोडी तरी लाज वाटली पाहिजे त्याला, असं म्हटलं। दरम्यान या सगळ्या चर्चेनंतर आता गोविंदानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे। गोविंदाने पत्नी सुनीता आहुजा यांना चांगलंच सुनावल्याचं समोर आलं आहे। गोविंदा म्हणाला, सुनीताजी, तुम्ही आता आई बहिणीच्या नावाने शिवीगाळ सुरू केली आहे, ती भाषा वापरली जात आहे, तर तुम्ही असे वागले नाही पाहिजे। तुमच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, संपत्ती आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही ज्याच्याकडे हे सर्व नाही त्याचा अपमान करावा। पुढे गोविंदाने पत्नी सुनीता यांना आणखीन सुनावलं। तो म्हणाला, मला वाटतं की पुढेही कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या वळणावर तुम्हाला माझी गरज भासू शकते, त्यामुळे कृपया अशी वक्तव्य करून माझी जी बदनामी केली जात आहे ती थांबवा आणि थोडं आपल्या मर्यादित राहा, हीच तुम्हाला विनंती, असं गोविंदाने पत्नी सुनीता आहुजा यांना सुनावत म्हटलं आहे। दरम्यान गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्यातील या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची चर्चा रंगली आहे। तर या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमची काय प्रतिक्रिया आहे, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।